सँडविच असो किंवा ढोकळा असो, कोणत्याही नाश्त्याची चव दुपटीने वाढवणारी पुदिन्याची चटणी किंवा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी पुदिन्याची चटणी आज आपण बनवत आहोत. पुदिन्याची झटपट अशी चटणी अगदी 5 मिनिटांमध्ये ही चटणी तयार होते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. चटणीसाठी आपण 1 वाटी पुदिना घेतलाय आणि 1 वाटी कोथिंबीर घेतली, 4 हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचा 2 चमचे कूट घेतलेला आहे, साखर घेतली, काळं मीठ घेतले आणि लिंबू घेतलेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत. 1 जुडी पुदिना असेल तर 1 जुडी कोथिंबीर घ्यायची. समप्रमाणामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि पुदिन्याचा वापर करायचा आहे. 4 आपण इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. काळं मीठ वापरायचंय आपल्याला, साधं मीठ नाही वापरायचंय. काळ्या मिठाने चटणीला टेस्ट खूप छान येते. साखर घातली 1 चमचा, 2 चमचे आपण घातलेला आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट घातल्याने जी चटणी आहे ती चांगली मिळून येते. नंतर आपण इथे 1 मोठा लिंबाचा रस घालणार आहोत. तुम्ही इथे लिंबाऐवजी कैरी घातलीत, आता सध्या कैरीचा सीझन आहे तर कैरी वापरलीत किंवा थोडीशी चिंचेचं बोटूक म्हणजे थोडंसं 1 इंच चिंच घातली तरी सुद्धा चालेल. तर आता आपण थोडं पाणी घालून हे मिक्सरमधनं छान असं बारीक करून घ्यायचंय. आधी थोडंच पाणी वापरायचंय आणि बारीक करून घ्यायचंय. पुन्हा एकदा थोडं पाणी घालून पुन्हा एकदा छान असं बारीक वाटून घ्यायचंय. अशा पद्धतीने आपण ही चटणी वाटून घेणार आहोत. ही चटणी कोणत्याही नाश्त्याची चव नक्कीच वाढवते. अगदी वडापाव सोबत किंवा भजी सोबत सुद्धा आपण ही चटणी खाऊ शकतो. कटलेट सोबत सुद्धा ही चटणी खूप छान लागते. तर तुम्ही सुद्धा बनवून पहा ही झटपट अशी पुदिन्याची चटणी. नाश्त्याची चव दुपटीने वाढवणारी आणि शरीराला उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारी. चला तर मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की जाता जाता लाईक करायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.